पैसे न मिळाल्याने लाडक्या बहिणीची जिल्हा कचेरीवर धडक. लाडक्या बहिणी संतापल्या. ई-के-वाय-सीच्या नावाने छळ कशाला? अडकलेले पैसे तात्काळ द्या. अमरावती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे पैसे अनेक महिन्यांपासून अडकून पडल्याने संतप्त झालेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी 22 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून प्रशासनाला जाब विचारला. पैसे येणे बंद झाल्याचे कारण अद्यापही कळले नसून भरपूर महिन्यांचे पैसे अडकले आहेत, अशी तक्रार महिलांनी निवेदनातून केली आहे. निवेदन देणाऱ्या श्रद्धा देशमुख, सुवर्णा शर्मा, रुपाली पांडे, रंजना डुमरे, प्रीती दुबे, रजनी नंबर ढेंगोले, राधिका रा ढेंगोले, शुभांगी उ माऊलकर यांच्यासह शेकडो महिलांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे अचानक बंद झाले आहे. त्याचबरोबर ई-के-वाय-सी रद्द झाल्याने पुन्हा करण्याचे सांगितले जात असून अडकलेल्या सर्व महिलांचे कारण जाणून घेऊन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. निवेदनात गंभीर आरोप करण्यात आला आहे की काही महिलांना मल्टिपल फॅमिलीमध्ये टाकून न करत अपात्र केले आहे. याचे कारणही जाहीर झाले नाही. पात्र असूनही योजनेतून वगळल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे. सणासुदीच्या तोंडावर पैसे न आल्याने महिलांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जिल्हाधिकारी साहेब अमरावती विभाग यांना दिलेल्या निवेदनात महिलांनी स्पष्ट मागणी केली की वरील सर्व समस्या जाणून घेऊन आमची मागणी लाडकी बहीण योजनेचे अडकलेले पैसे परत मिळवून द्यावे. पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी श्रद्धा देशमुख, सुवर्णा शर्मा. बॉक्स प्रशासनाची सारवासारव. तांत्रिक कारणांचा दाखला दरम्यान प्रशासनाकडून ई-के-वाय-सी अपूर्ण, बँक खाते आधार लिंक नसणे, मल्टिपल फॅमिली अशा तांत्रिक कारणांमुळे पैसे अडकल्याची सारवासारव केली जात आहे. मात्र कोणत्या महिलेचे नेमके काय कारण आहे हे समजत नसल्याने संभ्रम वाढला आहे. साखरखेडा समोरून आली आहे. शुभांगी प्रदीपराव देशमुख. मी माझ्या स्वतःसाठी म्हणून नाही आली, महिलाही सोबत आहे माझ्या. कारण आमच्या इथल्या गोरगरीब महिलांना डिसेंबर जानेवारीपासून अजिबात पैसे मिळालेले नाही. के-वाय-सी करा, के-वाय-सी करा. त्या महिला 50 रुपये घेऊन के-वाय-सीला जाते. तो के-वाय-सीवाला सांगते के-वाय-सी बंद झाली. सकाळी 11 वाजतापासून त्या महिला बालविकासमध्ये गेल्या. तिथे एक मॅडम होती, तिने आम्हाला टेबलच्या इकडून काढून दिलं, कॉम्प्युटर बंद करून दिला. तिने सांगितलं की इथं महिलांनी कल्ला करायचा नाही. कल्ला सहन व्हायचा की तिने राजीनामा देऊन द्यायचा, नोकरी करायची नाही. कारण महिलांचा कल्ला महिलांना सहन होत नाही तर कशाला नोकरी करायची. आम्ही 11 वाजतापासून खेडेगावातून आलो. पाणी नाही, चहा नाही, जेवण नाही, काहीच नाही. तरी के-वाय-सी सुरू करायची नवीन आणि सगळ्या महिलांना, गोरगरीब महिलांना 1500 रुपये चालू करायचे. एवढंच माझं म्हणणं. नाही तर मग सगळ्यांचे बंद करायचे, बाकी शेतमालाला भाव द्यायचा बस. शंभूवरून आलेली आहे. माझा प्रॉब्लेम असा आहे की माझी के-वाय-सी वगैरे होऊनही मला माझ्या फॅमिलीमध्ये 3 महिला आहेत. त्याच्यातल्या 2 महिलांना अपात्र करायला पाहिजे होतं. सॉरी, 1 महिलेला अपात्र करायला पाहिजे होतं. त्यांनी न कळत 2 महिलेला अपात्र केल्या. म्हणजे फक्त माझ्या आईला मिळते आणि मला माझ्या कोणालाच मिळत नाही. पण कमीत कमी एक मॅरिड, एक नॉन मॅरिड अशा त्यांना 2 महिलांना द्यायला पाहिजे ना. रिझन नसताना त्यांनी दोघींना पण अपात्र केलं. आणि वरून मी त्यांच्याकडे कारणं घेऊन गेली, त्यांच्याकडे कंप्लेंट घेऊन गेली, तर ते वरून आम्हाला म्हणतात की आमच्याकडे वेळ नाही आहे, आम्हाला बाकीचे पण कामं आहे. मग आम्ही पण आमचे वेळ सोडून, आमचं कॉलेज सोडून, आमचे कामं सोडून आम्ही एवढं उन्हात माळासारखं त्यांच्या मागे आमचे कंप्लेंट घेऊन धावत आहे. आम्हाला पण अडचण आहे. म्हणून मला जवळपास गेल्या जून महिन्यापासून पैसे आलेले नाही आहे. पूर्ण वर्ष झालं. मग आमची तर तळमळ होणारच आहे ना. आमची कंप्लेंट आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणारच आहे. पण ते आम्हाला इतके त्रास देत आहे की ते एकदम आम्हाला असं लोटलाट करत आहे. डायरेक्ट टेबल बंद करून दिला, एकदम आतमध्ये यायचं नाही, त्या चिडचिड करत आहे. तर मग काय कर्मचाऱ्यांनी असं वागायला पाहिजे का आमच्या साधारण व्यक्तींसमोर? तर याचा आम्हाला काहीतरी मार्ग पाहिजे. बाकी आता बघू काय होते सगळं. माझं नाव सौ भारती विजयराव शिरभाते, राहणार परतवाडा. मी तिथून आलेली आहे आणि मला डिसेंबरपासून पैसे मिळालेले नाही आहे. त्याकरिता के-वाय-सी सांगितली होती. त्याच्या कारणानं ते अंगणवाडीची जी अधिकारी आहे त्यांनी जर स्ट्रिक केलं असतं, जी अंगणवाडीची सेविका आहे ती घरपोच येऊन सांगितलं असतं की 31 तारीख आखरीची आहे, तुम्ही के-वाय-सी करा, तर आम्ही पटकन केलं असतं. त्याच्यानंतरही त्यांनी निवेदन दिलं होतं की मार्चची आखरी तारीख आहे. त्याच्यानंतरही एप्रिल महिन्यात 30 तारीख दिली होती. असं करता करता आम्ही कागदपत्र हे सुद्धा सगळे जमा करूनही आम्हाला आज इथं बालविकास भवनमध्ये येऊन आम्हाला त्यांनी सांगितलं की रिजेक्ट झालेलं आहे. आता याच्यावर काहीच करू शकत नाही. त्या कारणास्तव आम्ही जिल्हा अधिकारी सरांना भेटायला आलो होतो. तेही सर मीटिंगमध्ये असल्या कारणानं तेही भेटू शकत नाही. त्यांचे PA आले. आता वापस आम्हाला बाल विकास भवनमध्ये जायचं आहे. आता तिथं काय ठरेल हे आता समोरची प्रोसिजर आहे, हे काही माहीत नाही आहे. पण जेवढ्या लाडाच्या बहिणी आहेत त्याच्यापेक्षा अर्ध्या बहिणी कुत्र्यासारख्या वनवन फिरत आहे. भर उन्हीत, टेम्परेचर खूप भयानक आहे. त्याच्यामुळं आता काय करायचं आहे ते अधिकारी करतील. करायची असेल के-वाय-सी
तर सर्वांची करावी. नाही नवीन केवायसी जर करायची असेल तर सर्वांची चालू करावी, नाही तर A to Z जेवढ्याही महिला आहे यांची पण बंद करावी. बस. यात कोण बोट